नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. तर आज मी चालली होती बघा, मला थोडं म्हणजे सोनाराच्या दुकानामध्ये चालली होती. थोडं मला घ्यायचं होतं काहीतरी. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, मग तुम्हाला दिसेल मी काय शॉपिंग करते आणि काय नाही. तर त्याच्यानंतर बघा, हा रोड जर कोणाच्या ओळखीचा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की कुठला रोड आहे, काय आहे. आणि दुकानंही बघा, तुम्हाला इकडच्या साईडनं मी दाखवते नाव. जर तुम्ही ओळखत असाल, या एरियात राहत असाल पुण्यामधले, तर सांगा. बघा, आपण इथं आलो होतो चंदूकाका सराफ या सोनाराच्या दुकानामध्ये आपण इथे आलो होतो. त्याच्यानंतर मी थोडाफार असं बाहेरचं काहीतरी शूट करून घेतलं. देवर्ष बघा, गॉगल लावून टोपी घालून कसा बसलाय. इकडं सगळा स्टाफ लोक वगैरे होते. तर मला म्हणजे गोल्ड तर नव्हतं घ्यायचं, मला सिल्वर घ्यायचं होतं. त्याच्यामुळे मग आम्ही सेकंड फ्लोअरला चाललो होतो. इकडं सेकंड फ्लोअरला आलो, विचारपूस वगैरे करत होतो. हे चंदूकाका सराफ यांचं सिल्वरचं स्टोअर आहे बघा, सेकंड फ्लोअरवरचं. खूप छान दुकान आहे आणि रेटही मस्त व्यवस्थित लावतात बरं का. ज्यांना कोणाला गोल्ड किंवा सिल्वर जर घ्यायचं असेल ना, तर चंदूकाका सराफमधूनच घ्यावे असे मी तुम्हाला म्हणजे सजेस्ट करेल. कारण मी याच्या आधी खूप सारे म्हणजे गोल्डच्या शॉपमधून घेतलं होतं बघा, दिलीप सोनीग्राम वगैरे. पण तिथे मला जसं पाहिजे तसं मिळालं नाही आणि भावही तसे पाहिजे तसे नाही राहत. चंदूकाका सराफमध्ये खूप मस्त भाव आणि इथं BC-सुद्धा असते, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. एक वेळेस नक्की तुम्ही इथं चंदूकाका सराफ या गोल्ड शॉपला भेट द्या. तर तेवढ्यात देवर्षला एक मैत्रीणही भेटली शॉपमध्ये बाबा. मग काय भेटली, फ्रेंड लागला तिच्यासोबत खेळायला. थोडाफार खेळला, मग ती बसली सोफ्यावरती आणि मोबाईल बघत बसली. हाही बसला तिच्याजवळ आणि तिच्यामध्ये मोबाईल बघत होता. घेतलं मला जे काही घ्यायचं होतं ते. मला नाही का सिल्वरचं कडं घ्यायचं होतं, मी ते घेतलं आणि परत निघालो. ते मी काही शूट नाही केलं, घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर घरी यायला निघालो आणि मग निघता निघता अजून थोडंफार मस्त चांगला व्ह्यू झाला होता. थोडा पाऊस पडला होता, तेही शूट करून घेतलं. बघा, इथं आपल्या मावळ्यांचं इथं नाही का पुतळा करून लावला आहे बघा या चौकामध्ये. हा कुठला चौक आहे तुम्ही गेस करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जे पुण्यामधले आहे, या एरियातले आहे, त्यांना माहितीच असेल तर तुम्ही सगळे मला सांगावा कमेंटमध्ये की कुठला चौक आहे वगैरे असं काही आहे. तर असं काही थोडंफार मग मी शूट करून घेतलं. इकडून सुद्धा सोनाराचे दुकान आहे बघा, सुनीता ज्वेलर्स वगैरे हे आहे. तर जे पुण्यातले त्यांना तर माहितीच असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगावा. घरी पोहोचली, थोडंफार असं काय सोसायटीमध्ये खाली पार्किंगमध्ये असं थोडं चालताना व्हिडिओ काढला. त्याच्यानंतर वरती यायला लागलो 4th फ्लोअरला. तर लिफ्टमध्ये पण बघा, देवर्ष माझ्या हातात होती पिशवी. मला बोलला, मम्मी माझ्या दे, रडत होता. मग त्याच्या हातात दिली. त्याच्यानंतर घरी आलो आणि बघा, मग मी हे सिल्वरचं कडं घेतलं होतं. तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते काय घेतलं होतं. तिथं शूट करायला जमलं नाही, मग घरी आल्यावर तुम्हाला दाखवते. हे बिल वगैरे आणि हे सिल्वरचं कडं मग मी घेतलं होतं. त्याच्यानंतर मग मी ते घालूनसुद्धा बघितलं आणि खूप छान असं दिसत होतं हातामध्ये. देवर्ष बघा कसा बघतोय, त्यालासुद्धा आहे, पण त्याला मी जे घेतलं ना त्याला ते घालायला पाहिजे होतं. थँक्यू सो मच वॉचिंग फॉर माय व्हिडिओ. बाय बाय.